दत्त महाराज निरालंबातून निघाले होते काल. दत्त महाराज 42व्या पदावरून 43व्या पदाच्या आनंद मालकांनी सांगितलं काय म्हणून, मनुष्य रूपामध्ये तुम्हाला अवताराला यावं लागणार आहे. आत्र ऋषी आणि अनुसया माईच्या घरी अवताराला यावं लागणार आहे. आणि म्हणून महाराजांनी त्या ठिकाणावरून चातुर्मासाचं निमित्त करून निघाले होते. बरोबर आहे. निरालंबातून दत्त महाराज काल निघाले होते. दत्त महाराज निरालंबातून निघाले आणि थेट महाराज क्षीरसागरामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. क्षीरसागर नाम दुधाचा समुद्र. दुधाचा समुद्र त्याला काय म्हणतात? दुधाला क्षीर म्हणतात, समुद्राला सागर म्हणतात. क्षीरसागर. क्षीरसागरात असणारे महाविष्णूला जाऊन विचारायला सुरुवात केलेली आहेत. त्या ठिकाणी महाविष्णूने विचारायला सुरुवात केलेली आहे. काय लागतंय, कशासाठी आलेल्या? महाविष्णूला दत्त महाराजांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. मला 4 महिन्याचं चातुर्मास करायचं आहे, तुमच्या इथे जागा मिळेल का? 1-2 दिवस नाही, 4 महिने. साधारणपणे कोणाला एका रात्रीला मुक्कामाला जरी आपल्या इथं ठेवायचं असेल तर घरातल्या 4 माणसाचा विचार घ्यावा लागते, नाही का? मुलगा तरी म्हणते ही भानगड कशाला आणली तुम्ही, पती तरी म्हणते ही भानगड कशाला आणली, नाही तर पती जरी आणलं तर पत्नीचं तरी विरुद्ध राहते, नाही का? महाविष्णूनं विचार केलं, सर्वापेक्षा चांगला आपण कमलेला विचारलेलं बरं आहे. कमलेला जाऊन विचारलं. कमलेनं सांगितलं आम्ही पातिव्रता असल्यामुळं परपुरुषाची सेवा केल्यावर आमच्या पातिव्रता धर्मात विघ्न येत असते. पातिव्रता धर्मात विघ्न येते, म्हणून आम्ही परपुरुषाची सेवा करू शकत नाही. दत्त महाराजांनी उत्तर ऐकून घेतलं. तिथून निघालेले आहेत, कैलासात आलेले आहेत. कैलासा शिखर सुंदर, कैलासा शिखर सुंदर, कैलासा शिखर सुंदर, तिथे आले परपार, तिथे आले परपार, कैलास शिखर सुंदर, कैलास शिखर सुंदर, तिथे आला परपार, तिथे आला परपार, कैलास शिखर सुंदर, कैलास शिखर सुंदर, शिखर सुंदर, शिखर सुंदर, कैलास शिखर सुंदर, तेथे आले परात्पर. दत्त महाराज येऊन उभा टाकलेले आहेत. आलक. महादेवांच्या कानी हे शब्द पडतात. महादेव येऊन दत्त महाराजाला विचारायला सुरुवात केली आहेत. कुठून आलेले आहात, काय कारण आहे येण्याचा? दत्त महाराजांनी सांगायला सुरुवात केलेली आहे, मला 4 महिन्याचं चातुर्मास करायचंय, तुमच्या इथं जागा मिळेल का? महादेवानी सांगितलं पार्वतीला विचारल्याशिवाय, पार्वतीचा होकार आल्याशिवाय मला काही अनुमती देता येणार नाही. पार्वतीला जाऊन विचारलं. पार्वतीनं सांगितलं आम्ही पातिव्रता असल्यामुळं परपुरुषाची सेवा करू शकत नाही. महाराज उत्तर ऐकून घेतले. वैकुंठात आले. वैकुंठात येऊन महाराज उभा टाकलेले आहेत. आलक. आवाज ऐकल्याबरोबर विष्णूने येऊन विचारायला सुरुवात केलेली आहे, कशासाठी आलेले आहात, कारण काय? सांगितलं 4 महिन्याचा चातुर्मास करायचा आहे आणि तुमच्या वैकुंठात मला जागा मिळेल का?
विष्णूने सांगितलं जागा खूप आहे, पण लक्ष्मीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला काही सांगता येणार नाही. लक्ष्मीला जाऊन विचारलं. लक्ष्मीनं सांगितलं परपुरुषाची सेवा आम्ही करू शकत नाही, पातिव्रता असल्यामुळं. परपुरुषाच्या सेवेनं पातिव्रता धर्मात विघ्न येते, अंतर ओढते, आणि म्हणून आम्ही परपुरुषाची सेवा करू शकत नाही. सत्यलोकामध्ये येऊन उभा राहिलेले आहेत ब्रह्मदेवाचं गाव सत्यलोक. आलख असा शब्द ऐकल्याबरोबर महाराज ब्रह्मदेव येऊन विचारायला सुरुवात केलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत महाराज, कारण काय? महाराजांनी सांगायला सुरुवात केली आहे, मला 4 महिन्याचं चातुर्मास करायचं आहे, नामाचं चिंतन करायचं आहे, आणि त्या चातुर्मासासाठी तुमच्या इथं जागा मिळेल का? ब्रह्मदेवाने सांगितलं जागा तर खूपच आहे, पण सावित्रीला विचारल्याशिवाय मला परवानगी देता येत नाही. सावित्रीला विचारल्याच्या नंतर सावित्रीने तेच सांगितलं, आम्ही पातिव्रता असल्यामुळे परपुरुषाची सेवा आम्ही करू शकत नाही. तिघांचं उत्तर ऐकलं महाराज देवानी, दत्त महाराजांनी, त्या परात्पर निर्गुण परमेश्वरांनी, आणि थेट बद्रिकाश्रमाचा रस्ता धरलेले आहेत. बद्रिकाश्रमात येऊन पोहोचलेले. अत्र ऋषी अनुसया मायनी 60,000 वर्ष अनुष्ठान कुठं केलं? कुठं केलं मायो? कुठं केले? माऊरला. हा, बद्रिकाश्रमाला 60,000 वर्ष अत्र ऋषी आणि अनुसया माईनं अनुष्ठान कुठं केलं? बद्रिकाश्रमाला केली. बद्रिकाश्रम हे कुठं आहे? हिमालयात आहे. बद्री आणि केदार आहे ना, त्या बद्री केदारच्याच माळावर, म्हणजे हिमालय पर्वतावरच बद्रिकाश्रम आहे. बापूंच्या कृपेनं 2011 मध्ये त्या ठिकाणी सव्वाखंडीची महापूजा, आपल्या पारवेची रुक्मिणीमाई होती तुमच्यात बसलेली आहे आमच्यासोबत. सव्वाखंडी तांदळाची 128 नारळाची श्रीफळाची त्या ठिकाणी महापूजा संपन्न झाली. मी अभिमान म्हणून सांगत नाही, एक स्वाभिमान म्हणून सांगतोय. अनुसया माईनं ज्या वेळेस दत्त महाराज प्रगट झाले होते त्यावेळेस जे 128 श्रीफळाची महापूजा केली होती, तदनंतर महंत श्री गोपाळगिरीजी बापूंच्याच हाताने त्या ठिकाणी 128 श्रीफळाची महापूजा झाली. बाकी लोकांना खूप महापूजा केली असतील, मी ते म्हणत नाही. 16 नारळाची केली असतील, 32 नारळाची केली असतील, 64 नारळाची केली असतील. 128 श्रीफळाची नारळ त्या ठिकाणी सुंदर अशी महापूजा संपन्न झाली, आणि ते बद्रिकाश्रमावरती दत्त महाराज येऊन पोहोचलेले आहेत. आणि आलक असा शब्द ऐकल्याबरोबरच अनुसयामाई येऊन उभं राहिलेले आहेत. अनुसयेच्या घरी आले निरंजन, अनुसयेच्या घरी आले निरंजन, अनुसयेच्या घरी आले निरंजन, अनुसयेच्या घरी आले निरंजन. बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले, बैसायासन कर दिले. करावरी उभा आनंदाचा गाभा, करावरी उभा आनंदाचा गाभा, करावरी उभा आनंदाचा गाभा, करावरी उभा आनंदाचा गाभा. स्वयं दत्त राज प्रगटले, स्वयं दत्त राज प्रगटले, स्वयं दत्त राजा प्रगटले, स्वयं दत्त राजा प्रगटले. अनुसया माईच्या अंगणात येऊन उभा राहिलेले आहेत. अनुसया माईनं विचारायला सुरुवात केली, महाराज कुठून आलेले आहात आणि काय पाहिजे तुम्हाला? दत्त महाराजांनी सांगायला सुरुवात केली, माय मला 4 महिन्याचा चातुर्मास करायचा आहे, तुमच्या आश्रमात जागा मिळेल का? अनुसया माईनं सांगितलं, आश्रम आमचा नाही, आश्रम अतिथीचा आहे. कोणाचा आहे? अतिथीचा आश्रम आहे.
आणि तुमच्या घरी सुद्धा पाहुणे आल्यावर असंच म्हणी जावं, आमच्या इथं तुम्ही राहा, आमच्या इथं तुम्ही राहा असं म्हणायचं नाही. हे घर तुमचं आहे. तुम्हाला जोपर्यंत स्वस्त वाटते तोपर्यंत राहा. तुम्हाला जोपर्यंत बरं वाटते तुमच्या मनाला तोपर्यंत राहा. हे आमचं घर नाही, हे घर तुमचं आहे. याला मनाचा मोठेपणा म्हणतात. वस्तू आपलीच असते पण याला मनाचा मोठेपणा म्हणतात. अनुसया माईनं सांगायला सुरुवात केलेली आहे, हे अतिथीचा आश्रम आहे, आश्रम आमचा नाही. तुम्हाला जितके दिवस राहू वाटलं तितके दिवस तुम्ही राहू शकता. 4 महिन्याचंच नाही, किती महिन्याचं चातुर्मास करा तुम्ही. दत्त महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, पण मला 4 महिने एका ठिकाणी बसून चातुर्मास करायचा आहे. मला वेगवेगळे ठिकाण जमत नाहीत आणि ते ठिकाण असं असलं पाहिजे, जमिनीला टेकलेलं नसलं पाहिजे. अशा ठिकाणावर बसून मला चातुर्मास करायचा आहे. केवढा अवघड आहे. जमिनीला काय टेकत नाही, चौरंग टेकत नाही, पलंग टेकत नाही, काय टेकत नाही. जमिनीला टेकलेले नसलेले आसन कोणतं आहे? बंगाई वगैरे टेकत नाही, टेकत नाही का? बंगाईचे दोऱ्या त्या याला बांधलेल्या असतात, कशाला? तुळयाला. आणि ते तुळया कशावर राहतात? भीतीवर राहतात. भीत कशाला राहते? जमिनीला टेकलेले आसनच जमत नाही. बिना आदर असं आसन पाहिजे. ते जमिनीपासून आदर असलं पाहिजे. अनुसया माईनं ताबडतोब डोक्यात विचार आणला आणि विचार केला, आदर आसन काय आहे? ताबडतोब अनुसया माईनं हात समोर केले. बैसाया आसन कर दिली, करावरी उभा आनंदाचा गाभा, स्वयं दत्तराज प्रगटले. आणखीन एका ठिकाणी बापूजी महाराज खूप सुंदर सांगतात, अनुसयेचा करे उभा अंजोळीत, 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 अनुसयेचा करे उभा अंजोळीत. स्वदत्त प्रगट स्वयं दत्त दिसताच, प्रगट स्वयं दत्त दिसताच, अनुसयेचा करे उभा अंजोळीत, अनुसयेचा करे उभा अंजोळीत, प्रगट स्वयं दत्त दिसताच, प्रगट स्वयं दत्त दिसताच, अनुसयेचा घरी उभा अंजोळीत, अनुसयेचा घरी उभा अंजोळीत. अनुसयेच्या करी उभा अंजोळीत, प्रगट स्वयं ज्योत दिसत असे. अनुसया माईच्या करस्थळावरती ज्योतिरूपामध्ये दत्त महाराज दिसू लागलेले आहेत. आणि महाराज दत्त महाराजांनी ज्योती स्वरूपातच राहून 4 महिन्याचं चातुर्मास केले. किती महिने? 4 महिने चातुर्मास केले त्या ठिकाणी. कुठं? अनुसया माईच्या करस्थळावरती. चातुर्मासाची पूर्तता होताच अनुसया माईला सांगितलं, चातुर्मासाची फलप्राप्ती म्हणून तुला एक गोष्ट सांगायची आहे. माई म्हणली,
त्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे जे पत्नी आहेत, लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती, या तिघींना फार मोठा अभिमान झालेला आहे. कशाचा? पातिव्रता असल्याचा खूप मोठा अभिमान झालेला आहे. माणसाकडे प्रत्येकच गोष्ट असावी, त्या गोष्टीची माणसाला स्वाभिमान, त्या गोष्टीचा माणसाला स्वाभिमान असावा, अभिमान नसावा. अभिमानानं माणूस वाया जाते, स्वाभिमानानं माणूस तरुण जाते. त्या लक्ष्मी आणि सावित्री, पार्वती या तिघींना खूप मोठा अभिमान झालेले पातिव्रता असल्याचा. आणि माझा एक असा विचार आहे, त्यांचा अभिमान जर नष्ट करायचा असेल तर मी सांगितल्यासारखं तुला एक काम करावं लागणार आहे. अनुसया माईनं होकार दिलं आणि विचारायला सुरुवात केलं. सांगा बापू, सांगा महाराज. दत्त महाराजांनी सांगितलं, त्या तिघीचे तोंडर कर. तोंडर, तोंडर नाम पुतळे. जसं की आता बरेच लोक अंगठीमध्ये देवाच्या मूर्त्या लावायला लागलेत. कोणाची गणपती, कोणाचा बालाजी, नाही का, वगैरे वगैरे वगैरे. त्याला तसंच म्हणा की लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या तिघीचे तोंडर कर, पुतळे, आणि ते पुतळे करून पायामध्ये बांध तुझ्या. अनुसया माईनं सांगितलं, महाराज मी एक साधारण ऋषीची पत्नी आहे. दत्ता दत्ता म्हणून दिवस काढायला लागली, आणि त्या देवांगणा आहेत, देवाचे पत्नी आहेत, लक्ष्मी, सावित्री, पार्वती म्हणतात, आणि त्याचे पाय, त्याचे तोंडर माझ्या पायात बांधल्याच्या नंतर मला जगू देतील का? मला भूतळावर राहणं होईल का? दत्त महाराजांनी सांगितलं, तो निमित्ताची दाशी आहेत. एका ठिकाणी खूप सुंदर ओवी आलेली आहे, श्लोक आलेले आहे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवा, न च श्रेयोन पश्यामि अत्वा स्वजनमाहवे. माणूस निमित्ताचा धनी असतोय. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशी सत्ता त्या प्रभूची असल्यामुळं मी बोलाविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कुठे. म्हणून महाराज त्या ठिकाणी प्रभूचं सत्तेशिवाय या जगात काही सुद्धा चालू शकत नाही. आणि महाराज नाईलाज असतो, दत्त महाराजांच्या सांगण्यावरून अनुसया माईला लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती यांचे पुतळे करावा लागल्या. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये तोडर म्हणतात. तोडर. पूर्वी माता भगिनीच्या पायामध्ये असायच्या, जोडव्याच्या बाजूच्या बोटामध्ये सुद्धा काय म्हणतात की त्याला, बिचवे, बिचवे नाही का. आपल्या समाजात तरी छोटे छोटे बिचवे असायचे. रजपूत समाजात त्याच्यात घुंगरा असायची, ते खुळखुळ खुळखुळ वाजायचे. पाय असं जमिनीवर ठेवले की त्याला तोडर म्हणतात. त्याच्यावर पुतळे केलेले होते लक्ष्मी, सावित्री आणि पार्वतीचे. अनुसया माईना त्या तोंडर करून पायात बांधल्या, आणि त्या तोडराचा जे आवाज आहे, ते आवाज म्हणजे साधारण पुरुषानं सांगितलेली गोष्ट नाही ना मायो, दत्त महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे ना. त्या तोडराचं जे आवाज आहे ते त्रिभुवनामध्ये गाजू लागलं म्हणा. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये आवाज ऐकू यावं लागला म्हणा. कशाचा? त्या तोडराचा. त्यावेळेस मात्र नारद मुनीच्या कानी आवाज पडलं, आणि नारद मुनी त्या ठिकाणावर आलेले आहेत. नारद मुनीनं पाहिलं. नारद मुनीचं आणि अनुसया माईचं काय नातं मायो? अनुसया माईचं आणि नारद मुनीचं नातं काय? अनुसया माई कोणाची सून आहे? कोणाची सून आहे? ब्रह्मदेवाचा मुलगा आहे ना, अत्र ऋषी.
ब्रह्मदेवाची सून आहे आणि नारद कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. नारदाचं आणि अनुसयामाईचं नातं काय? देर भाऊजायाचं नातं आहे. त्या ठिकाणी येऊन विचारू लागले, वहिनी साहेब, आणि तुमच्या पायात तर वेगळंच दिसायला लागलंय म्हणले, आणि त्याचा आवाज एक दोन गावाला ऐकू येणं झालंय म्हणले, त्रिभुवनातच गाजायला लागलाय, याचं काय कारण आहे? नारद मुनीला अनुसयामाईनं सांगितलं, यात माझी काही कुठल्या प्रकारचं करणी नाही. दत्त महाराजांनी जे सांगितलं ते फक्त मी केलेलं आहे. तेवढं त्या त्रिभुवन, त्या पायातले तोडर पाहिले आहे नारद मुनींनी. नारायण नारायण नावाचं भजनच बंद केलं नारद मुनीनं. भजन काय सुरुवात केलं? जय जय अनुसया माये, 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 जय जय अनुसया माये. कोणतं भजन सुरुवात केलं मायो? अनुसया नाही, काय नाव? नाव चांगलं म्हणा एकदा. अनसुया, अनसुया, अनुसया नाही. त्या त्या नावातच खूप मोठं गूढ लोपलेलं आहे. त्या मातेनं कधीही कोणाची सुया केली नाही. सुया नाम ईर्ष्या, द्वेष, मत्सर, नाही का? आपण जे करतो की नाही आता इतराबद्दल, ते माझ्या पुढी चाललंय त्याला धरून कसं मागं वडावं. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, हे ज्याच्या जीवनात, त्याला सुया म्हणतात. हे सुया जिच्या जीवनात घडलं नाही तिचं नाव अनसुया. हे विकारच तिच्या जीवनात कधी घडले नाहीत म्हणून तिचं नाव अनसुया. त्या अनसुया माईचं भजन सुरुवात केलेले आहेत. आणि भजन करीत 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 तिथंच बद्रिकाश्रमाच्या आजूबाजूला कुठतरी थांबावं की नाही? नाही, भजन करीत 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 थेट महाराज कैलासात जाऊन पोहोचले. आणि तिथं तिघांचे स्त्रिया, लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती, हे दुपारच्या वेळामध्ये रिकामापणात, रिकाम्या वेळात सारीपाट खेळत बसलेले होते. आणि त्या तिघी एका ठिकाणी जे बसलेले होते त्या ठिकाणी जाऊन त्याच्या माग उभा राहून भजन सुरुवात केलं. जय जय अनसुया माये, जय जय अनसुया माये. पार्वतीनं विचारायला सुरुवात केलं, तुमच्या काय गोळ्या संपल्या की काय? तुम्ही तर भजनच बंद केलं. आज भजनातच बदल पडलं तुमच्या. नारायण नारायण नामाचं भजन बंद केलं. आणि या अनुसया कोण आहे? हे कुठली आहे? त्यावेळेस मात्र हे सांगायसाठीच तिथं गेलेली होती आणि विचारावं म्हणूनच अनसुया नावाचं भजन करू लागली होती. नारदाचं काम खूप सुंदर आहे. खूप सुंदर आपल्या इथं एक भजन सुद्धा, नारंदाने लाविला, नाही का? काय महाराज? नारंदाने कळ लाविला. मूळचं स्वरूप ज्याचं त्याला लक्षात यावं यासाठी नारदानं प्रत्येक ठिकाणी कळ लावण्याचं काम केलं. कळ नारदासारखी असावी.
हा, नाहीतर आपण कळ लावले की किती घरं पेटतात काय माहित नाही. ऐका नाही, ज्याचं त्याच्या स्वरूपाची ओळख व्हावी हे नारदाची इच्छा असायची. आपला अधिकार काय आहे ज्याच्या त्याच्या लक्षात यावं, अधिकारापेक्षा अधिकचे काम करू नये हे नारद मुनीचं म्हणणं होतं. पार्वतीनं विचारायला सुरुवात केलं, नारदानी सांगायला सुरुवात केलं. बद्रिकाश्रमामध्ये आत्र ऋषीची महान कांता अनुसया झाली थोर पतिव्रता. हे ऐकल्याच्या नंतर तर महाराज असं डोकं दुखू लागलं म्हणसाल की नाही, बस सांगता सोय नाही. काही गोड लागणं झालं, कोणाचं बोलणं गोड लागणं, कोणाला बघलं तर गोड वाटणं झाले. सायंकाळ झाली, 6 वाजले. पूर्वीच्या काळात काही लाईटाचे कटके दाबायचे नव्हते, एरंड्याचे तेलाचे दिवे लावायचे होते जागोजागी. दिवे नाहीत, काहीच नाही, कुठं स्वयंपाक नाही, काहीच नाही. स्वयंपाक करणारे आमचे माता भगिनी 4 पासूनच सुरू करतात डाळ वगैरे घालायला, नाही का, वगैरे वगैरे वगैरे. 7 वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाते. योगायोगानं ते 7 वाजता आले होते घरी. महादेव आपले ब्रह्मा विष्णू हे तिघही ज्याच्या त्याच्या स्वस्थळावर, तिघाच्याही ठिकाणावर पाहतात तर काही तिघाच्याही ठिकाणावर दिवा नाही, बत्ती नाही, स्वयंपाक नाही. त्या पूर्वीच्या काळामध्ये एक कोपघर नावाचं घर राहायचं म्हण. त्या घराचं नाव काय? कोपघर. राणीचं घर वेगळं, राजाचं घर वेगळं, नृत्याचं घर वेगळं, नाही का, दाशीचं घर वेगळं, आश्वाचं घर वेगळं, नौकराईचं घर वेगळं, आणि त्यातलं त्यात एक कोपाचं घर राहायचं म्हण. रुसलेले माणूस त्यात जाऊन बसायचं. त्यात बसले की लोक ओळखायचे हे रुसलं, त्याचा रुसवा काढायचा. मग काय झालं, कसं झालं, काय अंगठी लागते का गाडी लागते, काय लागते. हेही तसेच जाऊन बसले होते महाराज. लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती कोपघरामध्ये जाऊन बसलेले होते. तिघही जाऊन विचारू लागले आपापल्या स्वस्थळावर. लक्ष्मीला त्या ठिकाणी विष्णू विचारायला सुरुवात केलेले आहेत.